नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई, नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयातील वाहन चालक या पदाच्या रिझल्टनुसार. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी जी लिपिक या पदासाठी टायपिंग टेस्ट झाली होती, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास 80 ते 90% मुलं फेल झाली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार तसेच यावर्षी टोटल व्हॅकन्सी ज्या आहे, त्या मागच्या वर्षीपेक्षा लिपिक आणि शिपाई पदाच्या भरपूर आहे. तर त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, अंदाज कट ऑफ किती जाऊ शकतो? तसेच विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुलाखत किती महत्त्वाची आहे. लिपिक या पदासाठी 40 मार्क्सची मुलाखत आहे, तर शिपाई या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 10 मार्क्सची मुलाखत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीची तयारी कुठून करावी याबद्दल पण आपण संपूर्ण बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, निकाल जो आहे हा जून एंडला किंवा जुलैच्या फर्स्ट वीकला याबद्दल काही अपडेट्स आहेत, त्या पण आपण बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट लेट लागला तर कमी स्कोरवाल्यांना याचा कितपत फायदा होऊ शकतो, तर ही संपूर्ण जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बघूया विद्यार्थी मित्रांनो, जी मागच्या वर्षी लिपिक या पदासाठी स्किल टेस्ट झाली होती, म्हणजे टायपिंगची जी टेस्ट झाली होती. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, हा संपूर्ण स्कोर लिस्ट आहे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांना 0 मार्क्स मिळाले, तर काही विद्यार्थी मित्रांनो 12.25, काही विद्यार्थ्यांना 5, काही विद्यार्थ्यांना 5.25, काही विद्यार्थ्यांना 7.5. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 80 ते 90% मुलं काय झाली होती विद्यार्थ्यांनो, फेल झाली होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही टोटल जवळपास 1159, म्हणजे जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी काय दिली होती, टायपिंगची स्किल टेस्ट दिली होती. परंतु यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास 200च मुलं काय झाली होती, स्किल टेस्टमध्ये पास झाली होती आणि मुलाखतीसाठी काय झाली होती, अपीअर झाली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचा आज स्कोर 60 ते 65च्या दरम्यान असेल, परंतु जर तुम्ही टायपिंगमध्ये जर तुम्ही चांगला स्कोर केला आणि टायपिंगमध्ये जर पास झाले, तर तुमचा यावर्षी तुम्ही क्वालिफाय करू शकता. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, की आता जो वाहन चालकचा रिझल्ट लागला, त्यानुसार बघा मुंबईसाठी ज्या जागा होत्या जवळपास विद्यार्थी मित्रांनो 26 जागा होत्या. यासाठी विद्यार्थी मित्रांनो जवळपास 562 त्यांनी उमेदवार घेतले. म्हणजे अंदाजे 22 उमेदवार जे आहे प्रतिपद घेतले आणि नागपूरसाठी विद्यार्थी मित्रांनो 78 उमेदवार घेतले 5 जागेसाठी, म्हणजे जवळपास 16 उमेदवार आणि औरंगाबादसाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जवळपास 10, म्हणजे ऑन एन एव्हरेज विद्यार्थी मित्रांनो त्यांनी किती मुलं घेतले? 15 उमेदवार त्यांनी घेतले. कशासाठी? नेक्स्ट स्टेपसाठी. तर याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मुलाखती काय अत्यंत महत्त्वाची आहे आणि टायपिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर आता आपण बघणार आहोत, की बघा जरी यांनी 15च्या रेशोने जरी मुलं घेतली शिपाई या पदासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबईसाठी जवळपास 547 व्हॅकन्सी आहे, नागपूरसाठी 110 व्हॅकन्सी आहे आणि औरंगाबाद खंडपीठासाठी 194 व्हॅकन्सीज आहेत. म्हणजे व्हॅकन्सीज ज्या आहे मागच्या वर्षीपेक्षा भरपूर प्रमाणात आहे. जवळ बघा, जर मुंबईसाठी 15चा रेशो जरी घेतला, तरी विद्यार्थी मित्रांनो जवळपास 7,500 मुलं घेणार आहे. कशासाठी? स्किल टेस्टसाठी. त्यानंतर नागपूरसाठी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1500 मुलं घेणार आहे आणि औरंगाबादसाठी जवळपास 3000 मुलं घेणार आहे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जवळपास 20 अबोव्ह आहे, 20 प्लस आहे, त्यांनी नक्कीच स्किल टेस्ट साठी आणि मुलाखतीसाठी तयारी करावी. कारण मुलाखत ही 10 मार्क्सची आहे. जर तुम्ही मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळाले, तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याचप्रमाणे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, लिपिकसाठी बघा, मुंबईसाठी जवळपास 830, म्हणजे जवळपास 797 व्हॅकन्सीज आहे. यामध्ये जर बघा 800 व्हॅकन्सीज आहे, म्हणजे 15 जरी मुलं घेतलं तरी 12,000 मुलं कशासाठी घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो? टायपिंगसाठी घेणार आहे. किती? 12,000 मुलं, म्हणजे हा आकडा खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जवळपास जरी तुम्हाला 58 प्लस स्कोर आहे मुंबईसाठी, तरी तुम्ही टायपिंगची स्किल टेस्ट करा. तयारी करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, टायपिंगमध्ये 90% मुलं फेल होतात. जरी एखाद्याचा स्कोर 70 अबोव्ह आहे, 70 अबोव्ह आहे, परंतु तो टायपिंगमध्ये फेल झाला. 80 जरी स्कोर असेल, तरी टायपिंगमध्ये फेल झाला, तर त्याला मुलाखतीमध्ये अपीअर होता येत नाही. म्हणून जरी तुमचा हा स्कोर 58 आहे, तरी तुम्हाला चान्सेस आहे आणि 12,000 मुलं काय घेणार आहे? मेन्ससाठी घेणार आहे. म्हणजे जवळपास तुम तुम कट ऑफ जो आहे जवळपास 58 लागू शकतो. कारण मागच्या वर्षी जर कट ऑफ बघितला, तर मागच्या वर्षी 64 लागला होता. परंतु जरी तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 70-75 मार्क्स आहे, परंतु टायपिंगमध्ये 80 ते 90% मुलं फेल होता मागच्या वर्षीच्या रिझल्टनुसार. म्हणजे काय? मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो बघा, नागपूरसाठी जवळपास किती मुलं बोलू शकते? हे जवळपास 3000 मुलं बोलू शकतात.
त्यानंतर जसं बघितलं तर 4,000 मुलं औरंगाबादसाठी बोलवू शकता. म्हणजे जवळपास जरी तुम्हाला नागपूर आणि औरंगाबादमध्ये 60 प्लस जरी स्कोर असेल, तरी तुम्ही तयारी चालू ठेवा. कारण जरी तुमचा स्कोर 75 असला, पण तुम्ही टायपिंगमध्ये फेल झाले, तर तुम्ही क्वालिफाय करू शकत नाही. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही काय अत्यंत महत्त्वाची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आता लिपिकची जी लेखी परीक्षा होती ती 90 मार्क्सची होती, बरोबर? आणि जी टायपिंगची जी स्किल टेस्ट आहे ती 20 मार्क्सची आहे आणि मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची आहे. किती आहे? 40 मार्क्सची म्हणजे एकूण 150 मार्क्सवर कट ऑफ लागणार आहे आणि शिपाईसाठी जी आहे 30 मार्क्सची परीक्षा स्किल टेस्ट 10 मार्क्सची आणि मुलाखत 10 मार्क्सची म्हणजे टोटल 50 मार्क्सची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या उमेदवाराला 78 मार्क्स जरी असले, परंतु तो टायपिंगमध्ये जरी फेल झाला, टायपिंगमध्ये जरी तो फेल झाला, तर तो इथेच कटला विद्यार्थी मित्रांनो. आणि जरी तो पास झाला, तरी त्याला मुलाखतीमध्ये जर त्याचा स्कोर 15 तर त्याचा टोटल किती होईल? 93. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला 60 किंवा 64 असले आणि तो टायपिंग पास झाला आणि मुलाखतीमध्ये पण 34 मार्क्स असले, तर तो सिलेक्ट होऊ शकतो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जरी तुमचा स्कोर आज 58 किंवा 64 पर्यंतच्या दरम्यान आहे आणि तुम्ही आजपासून मुलाखतीसाठी जोरदार तयारी केली, तर तुमचं सिलेक्शन काय होऊ शकतं? नक्की होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. सगळीकडे म्हणत आहे, की कट ऑफ हा 70 प्लस जाऊ शकतो, परंतु यावर्षी व्हॅकन्सीज खूप आहे. आपण तयारी करत राहा आणि तयारी केली तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. त्याचप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो, शिपाईसाठी बघा, लेखी परीक्षा ही जर तुम्हाला 24 मार्क्स मिळाले, परंतु स्किल टेस्टमध्ये 8च मार्क्स आणि मुलाखतमध्ये 4 मार्क्स मिळाले, तर तुमचं टोटल स्कोर होऊ शकतो म्हणजे 36. परंतु जर तुम्हाला लेखीमध्ये 20 आहे, स्किल टेस्टमध्ये 8 आहे आणि मुलाखतमध्ये 9 किंवा 10 मार्क्स आहे, तर तुमचा 37 किंवा 38 म्हणजे काय मुलाखतीच्या स्कोरवरच तुमचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं काय आहे सिलेक्शन डिपेंड आहे. बघा, महत्त्वाची गोष्ट काय आहे टायपिंग आणि स्किल टेस्टमध्ये अनेक उमेदवार अपात्र ठरू शकते हे आपण बघितलं आहे मागच्या लिस्टनुसार. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीत जर तुम्हाला चांगले गुण मिळाले, तर अंतिम मेरिटमध्ये तुमचं स्थान होऊ शकतं. जरी त्यांचा स्कोर लेखी परीक्षेत 75 असला, परंतु टायपिंगमध्ये जर फेल झाले, तर मुलाखत अपील होता येत नाही किंवा मुलाखतीमध्ये त्यांना स्कोर कमी आला, तर तुमचे चान्सेस जास्त राहू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे एवढेच काय आहे महत्त्वाचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जी वरील उदाहरणे आहे, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठीच आहे, की तुम्ही आजपासून मुलाखतीची तयारीसुद्धा तेवढंच महत्त्व द्या, इम्पोर्टन्स द्या. आता बघूया विद्यार्थी की मुलाखतीमध्ये नेमके प्रश्न कसे विचारले जातात. बघा, लिपिकसाठी विद्यार्थी मित्रांनो जवळपास 40 मार्क्सची मुलाखत आहे. जर तुम्हाला यामध्ये 30 प्लस जरी स्कोर घ्यायचा असेल, तर आपली मुलाखत ही अत्यंत चांगली गेली पाहिजे. त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर तुम्हाला मुलाखतीचे प्रश्न व उत्तरे विचारले जातील. बघा, सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःची माहिती कशी द्यावी, स्वतःची ओळख आत्मविश्वासाने कशी करून द्यावी, यावर महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल पण आपण आपल्या YouTube चॅनलवर स्पेशल सेल्फ इंट्रोडक्शनवर आपण मुलाखतीचा काय व्हिडिओ घेतले आहे. तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आणखी मुलाखतीचे व्हिडिओ घेणार आहे. जवळपास आपण मुलाखतीचे 7 ते 8 व्हिडिओ घेतले आहे. जे इथे 5 टॉपिक आहे, या संपूर्ण टॉपिकवर व्हिडिओ घेतले आहे. तर सगळ्यांनी पहिले आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळ्यांनी व्हिडिओ बघून घ्या, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर बघूया पॉइंट नंबर 2 आहे, की संविधान व कायदे व न्यायालय. या टॉपिकवर पण सुद्धा तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात. जसे भारतीय संविधान, मूलभूत कायदे, न्यायालयाची रचना व कार्यपद्धती या विषयावर संभाव्य मुलाखतीचे प्रश्न विचारले जातात. तर या टॉपिकवर सुद्धा आपण स्पेशल मुलाखतीचा व्हिडिओ घेतला आपल्या YouTube चॅनलवर. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, टाईम मॅनेजमेंट व सिच्युएशनल क्वेश्चन्स, वेळेचे नियोजन कसे करावे, परिस्थितीनुसार प्रश्नांची योग्य उत्तरे कशी द्यावी, निर्णय क्षमता व जबाबदारी यावरील काही प्रश्न असतात. तर यावर सुद्धा तुम्हाला संपूर्ण काय आहे प्रश्न आणि उत्तरे दिले आहे. आपण आपल्या YouTube चॅनलच्या व्हिडिओवर आपण जवळपास 7 ते 8 व्हिडिओ काय घेतले आपल्या YouTube चॅनलवर घेतले. आता तुम्ही संपूर्ण जाऊन व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर बघूया विद्यार्थी बॉडी लँग्वेज, मुलाखत बसण्याची पद्धत, आय कॉन्टॅक्ट, आत्मविश्वास, संवाद कौशल्य यावर सुद्धा तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे आहे समय सूचकता, वेळेचे महत्त्व, शिस्त, जबाबदारी या विषयावरील सुद्धा तुम्हाला संभाव्य काय प्रश्न आणि उत्तरे विचारले जातात. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कुठून व्हिडिओ पाहिजे ते पण सांगणार आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं आणि संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. आता अत्यंत महत्त्वाचं आहे की कट ऑफ किती जाऊ शकतो. तर सगळ्यात आधी सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुमचा स्कोर किती आहे सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये जा आणि संपूर्ण जणांनी आपला स्कोर कमेंट करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ कधी रिझल्ट कधी लागू शकतो ते बघूया.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन मुलाखतीचे सगळे व्हिडिओ जाऊन बघू शकता. आपण जवळपास 7 ते 8 व्हिडिओ घेतले मुलाखतीचे प्रत्येक टॉपिक आपण व्हिडिओ घेतले. आता बघा वाहन चालक जो भरतीचा निकाल आहे तो जाहीर झाला आहे. त्याची 29 ते 30 तारखेला येणारा स्किल टेस्ट होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, शिपाईची जी दुसरी आन्सर की ते सुद्धा काय झाली आहे, प्रसिद्ध झाली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या 2 ज्या स्टेप्स आहे या संपूर्ण काय झाल्या कंप्लीट झाल्या. म्हणजे आता फक्त बाकी आहे लिपिक आणि शिपाईचं. मग यावरून असा अंदाज व्यक्त केला जात की लिपिक आणि शिपाई भरतीचा निकाल या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 29-30 तारखेपर्यंत लागू शकतो. 29-30 तारीख, कारण बघ विद्यार्थी मित्रांनो, निकालाला विलंब होण्याची काही कारणे आहे बघा. यावर्षी काय झालं, लिपिक पदासाठी जागा भरपूर जास्त असल्यामुळे टायपिंग टेस्टसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांना बनवण्यात आलेले आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, टायपिंग टेस्टसाठी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12,000 जर मुले बोलवल्यात, तर त्यांचं व्यवस्थापन करायला काही थोडा वेळ यांनी घेतलेला आहे त्यामुळे. त्यानंतर बघा, शिपाई पदासाठी स्किल टेस्ट, स्वच्छता चाचणीसाठी तुलनेने अधिक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सुद्धा थोडा रिझल्ट लेट लागणार आहे. त्यानंतर बघूया, यामुळे काय झालं, संपूर्ण भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य वेळेचे नियोजन करण्यासाठी काही अतिरिक्त वेळ लागलेला असावा. त्यामुळे हा रिझल्ट लेट लागला. परंतु या महिन्याच्या 29 किंवा 30 तारखेला किंवा जुलैच्या फर्स्ट वीकला तुमचा निकाल नक्की लागणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचा रिझल्ट लेट लागत असला तरी तो हा तुमचाच फायदा आहे. कारण तुम्हाला मुलाखतीसाठी वेळ मिळत आहे, इंटरव्ह्यूसाठी वेळ मिळत आहे आणि काय टायपिंगसाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळत आहे. परंतु टायपिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये फेल झालं मुलाखतीमध्ये तुम्ही क्वालिफाय करू शकत नाही. मग काय करायचं, टायपिंगसाठी रोज विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 तास काही करून तुम्ही काय करा, टायपिंगची स्पीड आणा. त्याच्यावरच डिपेंड आहे. जरी तुमचा स्कोर आज 60 प्लस आहे, परंतु तुम्हाला चान्सेस आहे विद्यार्थ्यांना. जर कट ऑफ खूपच कमी गेलात, मग तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि वेळ मिळाला नाही तर टायपिंग होणार नाही आणि तुम्ही आजच फेल होणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उद्या फेल होण्यापेक्षा तुम्ही आजपासूनच तयारी सुरू करा. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला जे मुलाखतीचे आहे संपूर्ण व्हिडिओ कुठे बघायचे. तर बघा, आपल्या YouTube चॅनलवर आपण संपूर्ण व्हिडिओ घेतला मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन सांगतो. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आणखी आपण अपडेट्स घेऊन येणार आहोत. तसेच मुलाखतीचे आणखी व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत. सगळं बघा, इथे आल्यावर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अपने जॉब पक्की आपल्या YouTube चॅनलवर आले. या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आल्यावर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यावर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे गेल्यावर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे इथे बघा, उच्च न्यायालय मुलाखत सीरीज जवळपास आपण इथे 7 व्हिडिओ घेतले विद्यार्थी मित्रांनो. तर यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. बघा, इथे क्लिक केल्यावर विद्यार्थी मित्रांनो, इथे उच्च न्यायालय मुलाखत सीरीज सुरू होईल. यामध्ये आपण संपूर्ण जे टॉपिक घेतले आपण यावर संपूर्ण बघा 7 व्हिडिओ घेतले विद्यार्थी मित्रांनो. हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आणखी आपण लेटेस्ट जे मुलाखतीचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.